स्मिथ 11 अंबरपाडा संघाला आपण पाहू शकाल. या दोन संघांमध्ये बॅटल रंगली जाईल. अगदीच आपण पाहतोय की अमर लांगे यांचा संघ खरा त्यांना आपल्याला पाहायला मिळेल. स्मिथ 11 त्यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या नाबानं खरं तर आज संघ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्याला उतरताना पाहायला मिळेल. स्मिथ 11 अंबरपाडा आणि त्यांना ओम साई बांगणी हा संघ फाईट करेल. टॉस जिंकलाय बांगणी संघानं, नाही स्मिथ 11 अंबरपाडा संघानं टॉस जिंकलाय. बॅटिंग स्वीकारले आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. फलंदाज सचिन हा आणि ओम साई वांगणी संघ जर इथे जिंकला तर रोहित दादा कुरे यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचे कॅश प्राइज ओम साई वांगणी संघाला देण्यात येईल. पण तो इथून जिंकेल का? कारण स्मिथ 11 अंबरपाडा सचिन लांगे, त्याचबरोबर आपण पाहतोय की डेफिनेटली आणि प्रत्येक विकेट साठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल दादांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं आपण पाहतो प्रत्येक विकेट साठी 1,000 रुपयाचं, म्हणजे जेवढं जर तुम्ही 5 विकेट घेतलं तर 5,000, 6 घेतलं तर 6,000, 10 घेतलं तर 10,000. आज फार मोठी इनामी राशी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दादांच्या माध्यमातून. या ठिकाणी अगदी ओम साई बांगणी संघाच्या गोलंदाजांना बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो पहिलं षटक. सिद्धेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सध्या पाहायला मिळतोय. चला दीपकला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालं. स्ट्राईक एंड वरती सचिन लांगे. अर्थातच आपण पाहतोय स्मिथ 11 अंबरपाडा संघाची रन मशीन म्हणून आपण त्यांच्याकडे सातत्यानं पाहत आलोय आणि तोच आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंडला. फर्स्ट बॉल आणि स्वागत केले, भव्य स्वागत. लॉंग ऑन ला क्लिअर करत चालला बॉल सीमा रेखा पार. 4 रन चौकार. सो मच. शेर बूढ़ा हुआ तो क्या हुआ, वो कभी घास नहीं खाता, वो मांस ही खाता है. आणि पहिलाच बॉलवरती सचिन लांगेचा हा फटका चाललाय सरळ सीमा रेखा पार. 4 धाब्यांसाठी भव्य स्वागत केलंय दीपकचा आणि इथून मिळाला जातील या 4 धाबा. स्मिथ 11 अर्थातच आपण पाहतोय अमर लांगे यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या नाबा हा संघ पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ऑस्ट्रिकच्या बाहेर जाऊन पिक करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये त्या ठिकाणी. सरळ निघून चालला विकेट किपरच्या आतमध्ये आणि इथून आला डॉट बॉल. सचिन लांगे टेनिस बॉल विश्वातील एक मोठं नाव आपण पाहतोय आणि सातत्यपूर्वक आपण स्मिथ 11 संघाचा एक तारणारा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे नेहमीच आपण पाहिलं जात आहे. ओ ऑन साइडला बॅटची कडा लागली आहे खऱ्या अर्थाने. या वेळेस मिस टायमिंग झालेत आणि पुन्हा एकदा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाईट लाईन मध्ये चेंडू फेकले जाते दीपकच्या माध्यमातून. चौकारानंतर चांगली बापसी त्याचं पाहायला मिळते. 2 चेंडू आले त्या ठिकाणी सलगचे डॉट. प्रत्येक विकेट साठी आपण पाहतोय रोहित दादा कुरे यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. परंतु इथून अजून एक तडाखा जणू काही ऍक्शन रिप्ले पाहतोय आपण मागच्या बॉलचा बाउंड्री लाईनच्या फलीकडं. दुसरा चौकार. थँक्यू सो मच. सलगचा 2 चौकार टोकत सचिन लांगे आपण पाहतोय की 400चे स्ट्राईक रेट नव्हतं. आता इथून मात्र सुरुवात त्याची पाहायला मिळते. 2 चौकार आणि 2 चौकाराने टीमची तोंड दाबा संघ देखील आपण पाहतोय अगदी वेगाने पुढे जात असताना 8 वरती
4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. ओमसाहेब वांगणी त्यांना इथून फाईट करतोय. अर्थात स्मिथ 11 अंबरपाडा. यावेळेचा बॉल सरळ विकेट किपरला बीट करत चाललाय. लॉंग शॉट नॉन स्टॉप चाललाय. सीमारेखा पार 4. थँक्यू सो मच. सलग 3 चौकार. परंतु यावेळेस लेग बाईकचा चौकार आपण पाहतोय. परंतु धाबा येणं फार महत्वाचं आहे. पॉवर प्ले मध्ये ओमसाहेब वांगणे संघासाठी ही सुवर्ण संधी जरूर आपल्याला पाहायला मिळते की रोहित दादा कुरे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहतो प्रत्येक विकेट साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. रोहित दादा कुरे आपण पाहतोय सातत्यानं एक मोठं नाव अगदी या स्पर्धेचा लीड करतायत. सातत्यानं आपण जे म्हटलं जातं ना की नेतृत्व आणि कर्तृत्व तुम्ही करू शकतात परंतु दातृत्व करण्याची धमक तुमच्याकडे असली पाहिजे आणि ते नेतृत्व करत तर रोहित दादा कुरे यांचं आपण पाहतोय की या स्पर्धेला अफाट मेहनत त्यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण पाहतोय सोयब शेख असतील. त्याचबरोबर आपण पाहिलं ओमकार पारदे असतील. सातत्यानं अफाट मेहनत सलग 4 रात्रीमध्ये आपण त्यांची या ठिकाणी पाहत आलोय आणि याही रात्रीमध्ये अगदी त्यांच्या माध्यमातून आपण मेहनत घेतली जाते या स्पर्धेसाठी. पहिल्या वर्ष खेळ झाला समाप्त. टीमची टोटल धावसंख्या स्मिथ 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते बिनबाद 12 या धावसंख्येवरती. सचिन लांगे 6 मध्ये 8 वरती तो खेळतोय. संकेत त्याला 7 देतोय. संकेतनं अजून एकही बॉल स्पेस केलेला नाहीये. तो देखील एक चांगला खेळाडू आहे. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी राहिली. मी तर म्हणेन गोलंदाज दीपकची 12 धाबा, एक लेग पॅकचा चौकार, 2 बॅटनं सचिन लांगेच्या बॅट मध्ये आपण 2 चौकार पाहिलेत. परंतु यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आलाय करण. ओमसाहेब वांगणी संघाचा हा डावखुऱ्या आधाचा वेगवान गोलंदाज करणला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक केनला संकेत. संकेतचा हा फटका सरळ चाललाय. शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून चाललाय. मॅक्झिमम 4 रन चौकार. थँक्यू सो मच. अगदी चौकार आलाय पहिलाच बॉलवरती. भव्य स्वागत गोलंदाज करणचं देखील या ठिकाणी. यावेळेस खोलात होता पंच दाखवतात त्या ठिकाणी लेग स्टंपला मिस करत होता. ऑफस्टंपच्या बाहेर लेग पाईकची धाव पाहायला मिळते. स्ट्राईक सचिन लांगेला हवी होती आणि ती स्ट्राईक आता बिलाली जाते. चेंडूवरती आले सिंगल रन्स. टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 वरती. नंतरची मॅच असेल. एका बाजूला जैतूची बाडी आणि त्यांना इथून फाईट करणार आहे. जैतूची बाडी आणि त्यांना फाईट करणार नागिरा बाडी. दोन्ही टीमचं कॅप्टनला विनंती असेल की आमच्या प्रेझिडेंट बॉक्स मध्ये या ठिकाणी स्टेज वरती या. हा पहिला कॉल असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला. हा सामना देखील फार चांगला आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही चांगले संघ आहेत. रिव्हर्स खेळायचा होता परंतु इथं मिस टायमिंग झालेत आणि सरळ बीट करत चालला सचिन लांगेला. हा बॉल डॉट बॉल. सलगचे 2 चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय डॉट केलं सचिन लांगे. थोडासा मी तर म्हणेन तात्परतोय धाबेसाठी संघर्ष करतोय. 8 मध्ये 8 बनवला त्यानं. इथून फटका त्याचा फसलाय. ऑन साइडला खेचायचा होता परंतु मिस टायमिंग. जेलसाठी कोणीच नाहीये त्या ठिकाणी. प्रयत्न देखील केले जात नाहीयेत. अशा ठिकाणी चेंडू या ठिकाणी लॅट झालाय आणि या बॉलवरती पुन्हा एकदा मिळला जातोय 2 धाबा. बॉलिंग फार चांगली आहे मी तर म्हणेन. ओमसाई सोहम भुरबडा यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. सोहेब आपली बाट फक्त त्यामुळे आपण या ठिकाणी यायचं. यावेळेसचा फटका पुन्हा एकदा चाललाय लॉंग ऑफच्या दिशेनं आणि इथून मात्र
गोलंदाजाचे 1000 रुपये घालवले त्याने. हा कॅच पकडला असताना तर कदाचित रोहित दादा कुरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. हा नक्कीच नक्कीच त्या 1000 रुपये त्या शतरक्षकाने घालवलेत. आता दोघांनी 500-500 घेतले असते परंतु 500 पण नाही आता 1000 पण नाही भेटणार. आणि हा झेल फार इम्पॉर्टंट होता या ठिकाणी. अगदी शतरक्षक ओमकार होता त्या ठिकाणी आणि ओमकारच्या टीमची धावसंख्या 21 आहे. 21 दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 21 वरती संघ आपण पाहतो स्मिथ 11 आंबेरपाडा हा संघ आपण पाहतोय अगदी एक दमदार स्थितीमध्ये सध्या आहे परंतु येणाऱ्या अजूनही 2 षटकं बाकी आहेत. गोलंदाजी देखील फार चांगली झाली ओमसाहेब बांगणे संघाच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये 12 होत्या. या षटकामध्ये आपण विचार केला तर या षटकामध्ये बनला त्या 9 धाबा. त्यामुळे इथून 21 बनला 2 षटकाच्या मध्ये आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ मॅच मध्ये बॅलन्स आहे. ओमकार पारधी आपण पाहतोय स्क्रीन वरती अगदीच स्पर्धेचे दमदार आयोजक आणि स्वतः आज मैदानाच्या आतमध्ये ते उतरले देखील. बॉलिंग ट्रॅक वरती आता स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे आणि ओमकार पारधीला आपण पाहतोय स्क्रीन वरती बॉलिंग ट्रॅक वरती तो तयार होतोय. स्ट्राइक एंडला फलंदाज संकेत त्यानंतर 2 चेंडूमध्ये 4 धाबावरती तो खेळतोय. फटका चांगला आहे. टायमिंग जुळवलंय परंतु पहिली विकेट आले आणि ती सुद्धा थेट लॉंग ऑफच्या दिशेनं आले. पकडला जाईल आणि संपला जाईल खेळ. संकेतचा पहिला धक्का स्मिथ 11 आंबेरपाडा टीमला. बॅट्समन आउट. थँक्यू सो मच. पहिल्या बॉल वरती अगदीच विकेट विलवले गोलंदाज आपण पाहतोय ओमकार पारधीनं आणि या मॅच मध्ये पहिली ओमकार पारधी स्वतः आयोजक आहेत त्यामुळे पैशांचं टेन्शन नाहीये त्याला देखील आणि मिळाले नाही तरी त्याला टेन्शन नाहीये. यावेळेस देखील चान्स होता. अद्रुल हिस्सा करताना बॅटचा हिस्सा काहीतरी ब्रश झाला होता चेंडूला त्यामुळे थोडीशी निराश आहे ओमकार त्या ठिकाणी. असं वाटलं होतं की बॅटला ब्रश झालाय. विकेट किपर साठी पुन्हा एकदा चान्स होता मी तर म्हणून या ठिकाणी देखील फलंदाज सचिन आणि कुमारला आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय परंतु पहिल्या बॉल वरती विकेट आल्यानंतर या चेंडूवरती पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. ओमकार पारधी या स्पर्धेचे मुख्य आयोजक. हा फटका मिड विकेटला अगेन. अजून एक झेलची संधी होती परंतु याही वेळेस झेल निसटलाय. ओमकार पारधी जरूर त्याचं स्वागत करतोय परंतु हा झेल पकडणं फार महत्वाचं होतं. मिड विकेटला अगदी साधा सोपा झेल जाग्यावरती होता. हलण्याची गरज नव्हती परंतु इथून मात्र झेल देखील ड्रॉप झालाय. ओमसाई क्रिकेट संघ बांगणीचा हा खेळाडू यशच्या माध्यमातून डेफिनेटली वाईट बॉलचा इशारा पंच त्या ठिकाणी करतायत. अशा चुका केल्या तर इथंच प्रवास थांबणार आहे. पुढे जाण्याची शक्यता देखील नाहीये. टीमची टोटल धावसंख्या आहे 23. यावेळेसचा बॉल ऑन साइडला स्वप्नील आणि यावेळेस मात्र चूक नाहीये आणि सरळ सचिन लांगे आता होतोय बाद या बॉल वरती. दुसरा धक्का स्मिथ 11 आंबेरपाडा टीमला. थँक्यू सो मच.
23 धाबा धावपटल्यावरती सध्या पाहायला मिळतील. आपण पाहतोय मोठी विकेट सचिन लांगे परतलाय आणि नवीन फलंदाज मध्याच्या आतमध्ये आता दाखल झाला. बॅट्समन रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओमकारनं फार चांगली गोलंदाजी, जेवढं कौतुक करावं ओमकार पारधीचं तेवढं कमी आहे. या षटकामध्ये टीमची धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचली आहे. तिसरं षटक 2 चेंडूचा केला अजूनही बाकी आहे. रोखल्या मित्रपणे स्मिथ इलेव्हन आंबेपाडा संघाच्या फलंदाजांना कुठेतरी, कारण जी गती होती सुरुवातीला त्या गतीला रोख लाभलाय ओमकार पारधीनं. या षटकामध्ये 1 वाईट 1 धाव 2 धाबा खर्च केलात. फटका शॉट फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपनं पोहोचलेत. 1 पूर्ण, परंतु काय घडलं जातं माझ्या हातमध्ये, जणू काही धावेसाठी प्रयत्नच होत नव्हता. त्या ठिकाणी 1च धाव आणि 1 किलो आता दुहेरीमध्ये रूपांतर केलं. आता शेवटच्या मोमेंटला तो निर्णय घेतला धाव घेण्याचा, त्यामुळे 2 धाबा चेंडूवरती मिळाल्या जातात. टीमची टोटल धावसंख्या 25 ऑन 2 विकेट लॉस. स्मिथ इलेव्हन अंबरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार कट केले गली फाईडला, थांबवणं जाईल कठीण. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. 4 धाबा. डेफिनेटली निलेश दादाचा साऊंड सर्व्हिस आपण पाहतोय. अगदीच फार चांगली गीत आणि फार चांगलं आपण पाहतोय त्यांचं अगदीच टायटल सॉन्ग आपण या ठिकाणी ऐकलं आणि त्यांचं करू आपण वेलकम स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदीच तब्बल 4 रात्रीमध्ये त्यांनी चांगला प्रतिसाद आम्हाला दिला. आमच्या आवाजांची काळजी देखील त्यांच्या माध्यमातून अगदीच घेतली जाते. निलेश साऊंड सर्व्हिस अर्थातच आपण पाहतोय आणि इथून मात्र आलाय हा डॉट बॉल. फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अगदीच ओमसाई वांगणी यजमान संघ आहे. अर्थातच याच गावातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या मैदानावरती बराचसा क्रिकेट त्यांनी खेळलेला आहे, त्यामुळे अनुभवाची तिजोरी आहे या गोलंदाजाकडे. त्यामुळे कुठेतरी स्मिथ इलेव्हन आंबेरपाडा संघाला या मॅच मध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. बॉलर तयार, ऑफ स्टिकला जाऊन फिक केले. शॉर्ट फिश पद्धतीचा बॉल हुक करायचा होता, परंतु याही वेळेला झेल निसटलाय आणि पुन्हा एकदा संधी मिळाली जाते फलंदाजाला. खऱ्या अर्थानं जेल बरेचसे ड्रॉप झालेत, त्यामुळे इथून धाव मिळाले सिंगलच. याही बॉल वरती दुसरीचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी झालेला नाहीये. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 30 वरती जाऊन पोहोचली आहे. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्रॉस बॅट ना स्टिकला जाऊन फिक करायचं. शॉर्ट फाईन रिजन मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे बीट झालेत फलंदाज आणि अजून एक आलाय डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आपण पाहतोय ब्रदर्स स्पोर्ट लाईव्ह च्या माध्यमातून. हा डेफिनेटली. आणि आता इथून जरी कॅच सोडला तरी आपल्या रोहित दादा कुरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि ते टेस्टच्या मागे ते पारितोषिक दिलं जाते डेफिनेटली. आणि इथून मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 30 वरती. 3 गडी बाद झाले. त्या ठिकाणी 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या मॅच मध्ये. इट इज शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चौथी नाईट रन्सनी शृंखला आपण पाहतोय आणि चौथ्या रात्रीमध्ये आता आपण पाहतोय अमर लांगे स्वतः आता मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली आहे. त्यांच्याच माध्यमातून आपण येत्या 7 ते 10 या कालावधीमध्ये भव्य दिव्य एक नाईट रणजी शृंखला आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते स्वतः आता स्पर्धेचे दमदार आयोजक आपण पाहतोय अमर लांगे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल सरळ स्टँड वरती जाऊन आदळलाय. अजून एक धक्का बसला स्मिथ इलेव्हन आंबेरपाडा. अमर लांगे होतोय या चेंडूवरती भाग.
थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बासमन श्री मैदानाच्या आतमध्ये 30 वरती संघ रोखला जातोय. आपण पाहतोय 30 वरती संघ कुठेतरी थांबवला स्मिथ 11 अंबेरपाडा संघ, परंतु ओमसाई वांगणी संघाचं गोलंदाजांचं कौतुक केलं जाईल. ज्या पद्धतीनं गोलंदाजी त्यांची राहिली आहे या 2-3 षटकामध्ये अगदी धाबा कुठेतरी रोखल्या. जसं वाटलं होतं की 40 ते 45 धाबा बनतील, पण तो ओमकार पारधीने केलेला पलटवार आणि त्यानंतर चेंडू चाललाय श्रीमारे कापतार. 4 चौकार. लगेच सेंटर करायचे. 34 बनल्यात 35 धाबा संख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा ओमसाहेब वांगणी संघाला. चला ओमसाहेब वांगणी संघ चला लगेच या बाहेर या मैदानाच्या. 34 बनल्यात 35 चा पाठलाग करायचा तुम्हाला या मॅच मध्ये. अंबेरपाडा संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्मिथ 11 अंबेरपाडा. पण पाहतोय सचिन लांगे स्क्रीन वरती, त्याचबरोबर अमर लांगेला पाहतोय, त्याचबरोबर आपण पाहतोय अगदी संपूर्ण स्कोर प्लेइंग 11 मैदानाच्या आतमध्ये अगदी स्मिथ 11 नाबानं पुन्हा एकदा संघ खेळताना पाहायला. आणि ओमसाई वांगणी फलंदाजासाठी आता सुवर्ण संधी असेल. रोहित दादा गुरे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं रोख कॅश प्राइज असेल. ती सुवर्ण संधी आता ओमसाई वांगणी संघाच्या फलंदाजांना या पारितोषिकाचा आनंद घ्यावा लागेल, फायदा उचलावा लागेल. येणारे 24 बॉल आणि 35 धावांची गरज. चला सलामीची जोडी पाठवा आणि हॅट्रिक्स साठी देखील 5000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी असेल. हा डेफिनेटली आपण टॉस कडे या ठिकाणी बोलतोय. डेफिनेटली आपण पाहतोय की कायरा 11 जैतूची बाडी या नावानं खऱ्या अर्थानं हा संघ उतरेल या मैदानाच्या आतमध्ये आणि आपण टॉस करण्यासाठी त्या ठिकाणी बोलतोय. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपण पाहतोय त्यांना फाईट करणार इथून नागिरावाडी या दोन टीम मध्ये टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला महेश दादा गायकवाड यांना या ठिकाणी आपण विनंती करू की आपण या ठिकाणी टॉस करायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये टॉस संपन्न या ठिकाणी केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आमच्या सोबत जॉईंट झाले. आपण पाहतोय आई एकविरा क्रिकेट संघ डोणेवाडी आयोजित दोस्ती चषक 2026 पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. टॉस जिंकलाय टीम. सर्वप्रथम नागिरा या संघाला निर्णय काय असेल? फिल्डिंग करायचे. समोर थांबायचंय 2 मिनिटं थांबा. खऱ्या अर्थानं फिल्डिंग करायच्या. समोर जैतूची वाडी संघ आहे. आपण पाहतोय अगदी त्या संघासोबत कधी मॅच झाली का? नाही, पहिल्यांदा खेळतायत. परंतु अगदी फिल्डिंग करायचे. किती धाब्यापर्यंत रोखलं जाईल? 30 ते 35 धाब्यापर्यंत रोखलं जाईल. आज कुठले गोलंदाज आहे त्यांच्यावरती जास्त विश्वास किंवा त्यांच्यावरती आज जास्त अपेक्षा असतील? निलेश, योगेश, राजेश. थँक्यू सो मच. आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन थँक्यू सो मच. आपण जैतूची वाडी टीमच्या कॅप्टन कडे बोलतोय. टॉस गमावलेला आहे आणि तुम्हाला इथून बॅटिंग करायची आहे. सध्या इन्फॉर्म संघ आहे, बऱ्याचशा पारितोषिक फटकावलेले आहेत, त्यामुळं काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. चांगला संघ आहे, तगडा संघ बनवलाय आणि दरवडा असतील, त्याचबरोबर पवन असेल, अगदी चांगला संघ आहे. आणि या स्पर्धेविषयी आणि टॉस गमला बॅटिंग करायचे. किती धाबा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 50 ते 60 धाबा. आज खऱ्या अर्थाने कुठल्या फलंदाजावरती जास्त विश्वास असेल की त्यांच्या बॅटमधून धाबा येतील? पवन वाघ एकटाच आहे का? नाही, विनोद क्रिश यांच्याकडून देखील बऱ्याचशा अपेक्षा आहेत. आणि आज इथं खेळण्यासाठी जी संधी मिळाली त्याबद्दल काय म्हणशील? थँक्यू सो मच. देऊया आपण शुभेच्छा दोन्ही संघाला आणि पुन्हा एकदा जाऊया त्या ठिकाणी कॉम्बॅक्स मध्ये. आपण पहिलं सत्र संपलंय. पहिलं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे आणि
आपण पाहतो 34 बनल्यात 35चा पाठलाग. बॉलिंग ट्रॅक वरती सचिन लांगे फर्स्ट बॉल. हो त्याचं भव्य स्वागत डीप एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅकिंग स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. 2 पूर्ण तिसरीचा. ओ यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता सचिन लांगेचा परंतु चेंडूनं मात्र अगदी वेगळ्या दिशेनं वलन घेतलंय आणि इथून 3 धाबा आता या चेंडूवरती मिळल्या जातील ओमसाई बांगणी संघाला. आणि या 3 धाब्यानं टीमची धावसंख्या आपण पाहतो श्री गणेश केला जातोय. प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतो रोहित दादा कुरे यांच्या माध्यमातून 2000 आणि षटकार हॅट्रिक जर पूर्ण केली तर तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला या खेळाडूंना कुठल्याही खेळाडूला साठी ही सुवर्ण संधी असेल. आपण पाहतो सलामीची जोडी दीपक आणि करण हे सलामीचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये परंतु इथून स्मिथ 11 आंबेरपाडा संघ खऱ्या अर्थानं प्रयत्न करील का हा देखील प्रश्न या ठिकाणी असेल. इथून धाबा त्यांना वाचवायच्या आहेत. सचिन लांगेचं हे पहिलं षटक फार महत्वाचं असेल. परंतु हा चेंडू सरळ चाललाय ऑफस्टिकच्या अगदीच बाहेर. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव आपण पाहतोय सचिन लांगेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सुरुवातीच्या चेंडूवरती 3 धाबा त्यानंतर वाईट आलाय. त्यामुळे आपण इथून सोपं आता बनवण्याचा प्रयत्न करतो. हा बॉल फटका फसलाय. स्वतः अमर लांगे चेंडूच्या खाली कुठली चूक न करता हा झेल केलाय कॅरी आणि पहिला धक्का ओमसाई वांगणीला फलंदाज होतोय. यावेळेस बाद पहिला धक्का या ठिकाणी दिला जातोय. डेफिनेटली मॅच मध्ये जबा आपण फोकस करतोय. त्या ठिकाणी 4 धाबा बनल्यात. 1 विकेट गमावले मी तर म्हणेन बॅटिंग करत असताना ओमसाहेब बांगणी संघाडा. त्यामुळे थोडासा दबाव जो आहे तो आता या ठिकाणी दबाव थोडासा जाणवतोय. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये सचिन लांगेला आपण पाहतोय अगदी चांगली गोलंदाजी. वाईट साठी आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. पंचांचा निर्णयाला इथून मात्र रिफायर केलाय. आता चॅलेंज केलं जात आहे आणि आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय मात्र या ठिकाणी सोपवला जातोय. आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमनं चॅलेंज केलेला आहे पण तो इथून चला ऑनफिल्ड पंचाचा निर्णय काय. बॉलर थोडा समोर आलेला आहे त्यामुळे ऑनफिल्ड करा आम्ही जातोय आणि इथून डॉट बॉल असेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली सचिन लांगेची. आपण पाहतोय की सुरुवातीपासूनच इनफॅक्ट टाकण्याचा प्रयत्न कारण धाबा त्यांच्याकडे थोडस कमी आहेत. सचिन लांगेचा षटक फार महत्वाचा. वेळेस देखील जेल कॅरी केलाय आणि अजून एक धक्का ओमसाई वांगणीला फलंदाज होतोय बाद. थँक्यू सो मच. अजून एक विकेटचं पतन पहिल्याच ओव्हर मध्ये सचिन लांगेनं मात्र या ठिकाणी आता फलंदाजांना कुठेतरी माघारी पाठवलंय. 2 खेळाडू पहिल्याच ओव्हर मध्ये या ठिकाणी
मी तर म्हणेन दोन महत्वाचं विकेट ओमसाहेब बांगणी संघानं गमावलं, त्यामुळे थोडंसं अतिरिक्त दबाव या संघावरती आता इथून पाहायला मिळेल, कारण 35चा पाठलाग करायचा होता. 4 मध्ये 4 धाबा खर्च केले, 2 महत्वाचे विकेट. बॅट्स मध्ये पुनश्च एकदा स्मिथ 11 अंबरपाडा संघ वापसीचा डंका वाजवत असताना पाहायला मिळतोय. शरीराचा वेध धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी लावूड अपेल पंचांकडे, परंतु पंच दर्शवतात लाईन थोडीशी बाहेर होती चेंडूची, त्यामुळे इथून मात्र नॉट आउटचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल ॲक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने चेंडू लँड झाला, ऑफस्टिकला फलंदाज गेले होते आणि त्यानंतर लेग स्टंपच्या थोडासा अगदी बाहेर या ठिकाणी चेंडू लँड होत होता, त्यामुळे इथून नॉट आउटचा इशारा पंचांचा पाहायला मिळाला आहे. स्लोअर पद्धतीचा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, डायरेक्ट हिट, बरंच काही घडलं या पहिल्याच ओव्हरमध्ये सचिन लांगेच्या, त्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झाला समाप्त. 2-4 अशी स्थिती आहे ओमसाहेब बांगणी संघाची. येणारे बॉल आता असतील 18 आणि 18 मध्ये बनवायच्यात 31 धाबा. चला टीम मीटिंग करू नका प्लीज, तुम्ही अंबरपाडा संघ जास्त अतिरिक्त वेळ खर्च करू नका. बरेचसे सामने अजूनही आपल्याला सेकंड राऊंडचे आहेत, फर्स्ट राऊंडची एक मॅच देखील अजून पेंडिंग आहे. आणि विकेट हॅट्रिक साठी आता अक्षय दादा जोशी यांच्या माध्यमातून 1000 रुपये असतील गोलंदाजासाठी. सुवर्ण संधी आहे. गोलंदाज अक्षय बॉलर आहे अक्षय साठी. आणि तुमचं नाव काय? गणेश. गणेश काय अक्षय तू 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 वाघजाडे वाल नक्कीच या ठिकाणी अक्षयसाठी सुवर्ण संधी असेल. आपण पाहतोय की गणेश दादा यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अक्षयला या ठिकाणी जर का विकेट हॅट्रिक पूर्ण करतो तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी असेल, परंतु ते कॅश प्राइज साठी प्रयत्न करेल का? पहिल्या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी राहिले. समोरच्या दिशेनं चांगला चेंडू लँड केला, अगदी समोर ऑब्स्टिकच्या अगदी वाईट लाईन मध्ये या चेंडूचा फेकलं जात आहे आपण पाहतोय. आणि इथून देखील हा चेंडू आला या ठिकाणी डॉट बॉल. या लेंथ वरती गोलंदाजी करणं फार महत्वाचं. बघा आपण स्क्रीन वरती पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतोय अगदी मैदान स्केलपट्टीचा खडानी खडा या ठिकाणी आपण पाहतोय. ब्रदर्स लाऊड स्पोर्ट्सच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं जात आहे. आणि यावेळेस मात्र लाऊडली अपील पंचांनी उचलून धरले. OUT बॅट्समन आउट. ओमसाहेब बांगणी संघाला अजून एक दिलाय हा तिसरा धक्का. नायकम मध्ये सुमित 11 अंबरपाडा संघ सांगतोय की किस्म है कितना दम आप दिखाएंगे. यावेळेस मात्र शॉर्ट पिच बॉल होता, परंतु त्याला पिक हुक करता आलेला नाहीये. सरळ निघून चाललाय चेंडू लेग स्टंपला बीस करत. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंचांचा पाहायला मिळतोय. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमची टोटल धाबा संख्या जाऊन पोहोचेल आता 5 वरती. 35चा पाठलाग चालू आहे, अजूनही 30 बनवायच्यात. 5 बनल्यात. दुसरं षटक आपण पाहतोय अक्षय जोशी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. विकेट हॅट्रिक साध्य करते तर गणेशांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज देखील आहे अक्षय जोशीसाठी, परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सलगचा दुसरा व्हाईट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. अक्षयनं व्हाईट हॅट्रिक पूर्ण करेल, परंतु विकेट हॅट्रिक येईल का? व्हाईट हॅट्रिक साठी आता चान्स असेल. 2 चेंडू सलग त्यानं व्हाईट फेकलेत. बॅटची टॉपेज
विकेटच्या पाठीमागे थोडंसं पंबल त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाली आहे आणि त्यामुळे इथून आता पाहावं लागेल की इथून धाव पूर्ण आहे की नाही आहे. ज्या वेळेस डायरेक्ट हिट होते ना त्या वेळेस अगदी क्लोज डिसिजन असतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा पंचांनी आता तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला आहे. आणि इथून मात्र स्क्रीनवरती आपण पाहू शकाल ब्रदर्स स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून एक क्षण संपूर्ण टिपले जात आहेत. कशा पद्धतीनं अमर लांगे त्या ठिकाणी होते आणि तिसऱ्या पंचांचा इशारा येईल OUT, बासर आउट आणि अजून एक धक्का लागलाय. आपण पाहू शकाल रनआउटचे विकेटच्या पद्धतीनं अमर लांगे त्या ठिकाणी फिल्डिंग साठी अगदी फार चांगला थ्रो त्यांचा डायरेक्ट स्टंप वरती अगदी गोटी नेम पाहायला बेलाला त्या ठिकाणी जवळ होते स्टंपच्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने चेंडू पकडला स्टंप वरती फेकला, फार चांगला थ्रो आपल्याला पाहायला बेलाला. चला ओ कट केलाय गली पॉइंट मधून आणि इथून मात्र क्षत्रिय आहे त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळते. टीमची टोटल धावा संख्या अगदी कासवाच्या गतीनं इथून पाहायला मिळते. 8 वरती संघ जाऊन पोहोचलाय. दुसरं षटक आपण पाहतो अक्षय जोशीचं. फार चांगली गोलंदाजी या षटकामध्ये अक्षय जोशीने केली आहे. 2 वाईट, 1 सिंगल, स्लोअर पद्धतीचा बॉल, हलक्या हाताने गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि त्यामुळे इथून फटका मी तर म्हणेन थोडंसं मिस टायमिंग होता. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूला उचल फेक करतोय. त्या अगोदर चेंडूवरती देखील सिंगल धाव मिळते आणि पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल धावा संख्या धावपटल्यामध्ये बदल होतोय. एकूण धावा संख्या आपल्याला पाहायला मिळेल 9 धावा सध्या स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. 4 विकेट या ठिकाणी गमावला त्या ओमसाहेब बांगणी संघाने, त्यामुळे अतिरिक्त दबाव या संघावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी यजमान संघ याच मैदानामध्ये बराचसा क्रिकेट या संघाने खेळला आहे, त्यामुळे इथून ॲडव्हान्टेज होता. शॉर्ट पिच बॉल बुक करायचं होतं, लेग स्टंपला मिस करत चाललाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंचांचा येतोय आणि अखेरकार दुहेरी अंकामध्ये आता संघ जाऊन पोहोचलाय 10 वरती. चला डेफिनेटली वाईट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा वाईट अमंतर बॉल. यावेळेस बॉल भन्नाट वेगाना अतिरिक्त पडल्यानंतर अतिरिक्त गती प्राप्त केले चेंडूला आणि सरळ निघून चाललाय अमर लांगेच्या हातामध्ये. डॉट बॉल. 2 सेकंद समाप्त झाले. टीमची टोटल धावा संख्या धावपटलावरती धावा पाहायला मिळतील 10 आणि येणारे आता चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 मध्ये बनवायचे 25 धावा. 25 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकदा एका बाजूला कायरा 11 जैतूची बाडी आणि त्यांना इथून फाईट करेल. अर्थातच नागिराबाडी हा संघ असेल. दोन्ही संघाने रेडी राहायचं नेक्स्ट मॅच साठी. आपण पाहतोय की टॉस नागिराबाडी संघाने जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय घेतला फिल्डिंगचा आणि इथून कायरा 11 जैतूची बाडी संघाला बॅटिंग करायची आहे. दोन्ही संघाने दिव्या भरपूर सारा शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज कुमार. 12 मध्ये 25 ची गरज आहे. इथून प्रयत्न करावे लागतील ओमसाहेब बांगणी संघाच्या फलंदाजांना. बाटची कडा या ठिकाणी लेग स्लिप कडा चेंडू अडवला जातोय, परंतु इथून रिक्स होती या धाब्यामध्ये.
जर चेंडू पकडला असता, चांगलं गॅदर केलं असतं तर कदाचित इथून मामला बनला गेला असता, परंतु या बॉलवरती मिळाली जाते सिंगल दाब. धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 वरती. येणार आता 11 बॉल आणि 24 ची गरज. 11 चेंडू मध्ये 24 धाबा. अजूनही मॅच दोन्ही संघाच्या बाजूने आहे. असं नाही की मॅच वन साइड मध्ये चालली आहे, परंतु हा फटका फसलाय आणि अजून एकदा झटका बसलाय ओमसाई वांगणीला. बॅटर होतोय याही बॉलवरती OUT. थँक्यू सो मच. तूच चला मग आया अशी परिस्थिती सध्या ओमसाई संघ वांगणी संघाच्या सध्या पाहायला मिळते, कारण विकेटवरती विकेट, डॉट बॉलवरती डॉट बॉल, त्यामुळे प्रेशर हा संघावरती सध्या भरपूर पाहायला मिळतोय. येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी बनवायच्या 24 धाबा. भावा आता काहीतरी चमत्कार धाबा, नाहीतर या धाबा तुमच्यापासून फार कठीण बनल्या जातील. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय चंद्रकांत. हा फलंदाज मैदानच्या आतमध्ये. क्रॉस बॅट ना ऑब्स्टिकला जाऊन पिक केलं शॉट. फाईन लेग वरून शतरक्षक त्या ठिकाणी मिड विकेटचा शतरक्षक पोहोचला जातोय बॉलवरती. तत्पूर्वी एकदा 42 चेंडूवरती पिल्ली जाते. सिंगल डबल न काम बनणार नाही. दिल्ली बहुत दूर आहे बेबी, त्यामुळे इथून तुम्हाला मोठे फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. येणारे 9 चेंडू आहेत आणि इथून 23 समीकरण, 23 धाबा अजूनही बनवायच्यात. स्वप्नील एक युवा टॅलेंट आपण पाहतोय. स्वप्नील बॅट फिरवतोय, परंतु आई वेलेज लॉंग स्टॉप रिझनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लावले गेलेत. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी, त्यामुळे या बॉलवरती 2 धाबा निश्चित स्वरूपामध्ये मिळतील ओमसाई बांगणीला. आव्हान योगेश दादा यादव यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती असेल की या आपण मुख्य व्यासपीठावरती वेलकम स्वागत असेल तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून. 8 चेंडू आणि 21 समीकरण मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रयत्न चालू आहेत सध्या तरी. थोडीशा चुका विकेट किपरच्या माध्यमातून केल्या जात आहेत. एकदा आपण पाहतो लेग फाईटची या ठिकाणी पाहायला मिळते. समीकरण थोडंसं बदललं जात आहे. 7 मध्ये 20 ची गरज आहे. सामना लो आता जड होत चाललेला आहे मी तर म्हणेन ओमसाई बांगणी संघाच्या माध्यमातून. त्यामुळे इथून कुठेतरी प्रयत्न करावे लागतील की एखादा मोठा फटका जर का इथं येतोय तर मात्र सामना थोडासा बॅलन्स पाहायला मिळेल. शॉट फाईन लीगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले. दुसऱ्याचा प्रयत्न विकेट किपर कडे हात थ्रो आणि सरळ अजून एक विकेट पतन या ठिकाणी पाहायला मिळते ओमसाई बांगणी संघाला. अजून एक धक्का. थँक्यू सो मच. 6 चेंडू 19 धाबा संख्येची गरज आहे आता ओमसाई बांगणी संघाला. धाबा कशा पद्धतीने बनतील की या धाबा डिफेन्स केल्या जातील. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज संकेतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अगदीच प्रयत्न करावे लागतील. सुरुवातीपासूनच आपण पाहतो की धाबा बनलेलंच नाहीये मॅच मध्ये. अगदी सोपं आव्हान होतं पण पाहतोय, परंतु ज्या पद्धतीनं बॅटिंग करायची होती त्या इंटेक्शन बॅटिंग झाली नाहीये, परंतु कौतुक केलं जाईल गोलंदाज या ठिकाणी स्मिथ 11 आंबेरपाडा संघाच्या गोलंदाजांचं ज्या इंटेक्शन गोलंदाजी राहिली आहे अगदी फार चांगली. ओव्हर फुल टॉस एचचा वेध घेतला चेंडून. सिग्नेचर डिक्स पॅच अजून एक विकेटचं पतंग. 7वा धक्का ओमसाई वांगणी संघाला.
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 बॉल आणि 19 धाबा संख्येची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. नागिरा बाडी आणि त्यांना फाईट करणार आहे कायरा 11 जैतूची बाडी. दोन संघांमध्ये अजून एक बॅटल रंगेल. जो संघ जिंकेल तो थेट तिसऱ्या फेरीमध्ये जाणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये. कारण त्या दोन संघांमधून जो संघ जिंकेल त्या संघाला बाय असेल दुसऱ्या राऊंड मध्ये. तो संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचणार आहे. आपण थोडस सोपं बनवलं जात आहे. 4 मध्ये 18 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज संकेतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी आता 3 चेंडू मध्ये 18 ची गरज मध्ये तिन्ही मोठे फटके 3 षटकार म्हणजे ती क्षमता. हा इथून नक्कीच आता औपचारिकता 2 मध्ये 18 ची गरज आहे. आणि इथून रोहित दादा कुरे यांच्या माध्यमातून अनेक पद्धतीची पारितोषिक लावली गेली होती परंतु ते पारितोषिक या ठिकाणी मी तर म्हणेन कुठल्याच खेळाडूला पटकवता आलेले नाहीये. चला नागिरीवाडी संघ आपण या ठिकाणी याचं रिपोर्टिंग करा लगेच. आपली फिल्डिंग आहे त्यामुळे आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं मैदानाच्या आतमध्ये. चला जास्त वेळ लावू नका. आज सामना ज्या वेळेस संपेल लगेच आपण रिपोर्टिंग करायचे मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू आणि 18 ची गरज आहे. तो इथून एक चेंडू 18 ची गरज. रिक्ता चांगला चेंडू या ठिकाणी अगदी पडल्यानंतर अंतरी वळण घेतलाय आणि सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. सामना जिंकला स्मिथ 11 आंबेरपाडा संघानं ओमसाई संघाला दिले स्टिकत. चला विनंती असेल नागिरवाडी सलामीची जोडी आपण या ठिकाणी देखील पाठवायची आहे. कायरा 11 जैतूची पाडी असंघ असेल आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण या ठिकाणी बोलतोय ज्याच्या बॅट मधून तब्बल धाबा आल्या 12 आणि 2 विकेट.